नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूँ। उदय ठाकरे शिवसेना उल्लासनगर के उप विभाग संगठन व भावी नगर सेवक उल्लास फलके जी का जन्मदिन बड़े जुलूस के साथ मनाया गया और वृद्ध आश्रम में भोजन, बचत गट महिलाओं को भेंट वस्तु दी गई और स्कूल के बच्चों के लिए साहित्य वाटप किया गया। आइए देखते हैं। कार्यक्रम खूप छान झालाय आणि छान व्हायचं कारण म्हणजे माझे मित्र परिवार आणि लांबून आलेले माझे सदादा कोळी शिवसेना उपनेता आणि सर्वांचे जे प्रेम आहे माझ्यावरती, हे प्रेम आयुष्यभर माझ्यासोबत राहावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि मी यासाठी अहोरात्र त्यासाठी काम करत राहीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना नमस्कार। आम्ही इथे सर्व उल्हास फालके यांच्या वाढदिवसाने आलेलो आहोत आणि त्याने आम्हाला आमचा सत्कार केला। जसं मी ॲडव्होकेट अश्विनी कांबळे आणि डॉक्टर संजीवनी कांबळे आणि अजून काही विद्यार्थी स्टुडंट्स आहेत ज्यांचा त्याने सत्कार केलेला आहे। खरंच त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने आमचा सत्कार केला। खूप छान वाटलं की त्याने आम्हाला अप्रोच केलं आणि त्याने आम्हाला इथे बोलवलं आणि खूप छान वाटलं आणि परत असेच तो काम करत राहतो, हमेशा करतो तो आणि तसंच त्याला परत एकदा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ टुडे। स्टे हॅपी, स्टे हेल्थी। माझे मित्र गेल्या अनेक वर्षापासून ते माझे मित्र आहेत। माननीय उल्हास फळके शिवसेना उपसंघटक आणि मी विजय दावारे शिवसेना संघटक। उल्हास फळके यांचा आज वाढदिवस साजरा करत असताना एक वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं किंवा देशात जर पाहिलं तर वाढदिवसाचं जे हे पीक आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे। पण त्यातले त्यात
वाढदिवस साजरा करत असताना एक समाजोपयोगी कार्यक्रम कसा असावा, समाजाला त्या कार्यक्रमातून काहीतरी देणं कसं असावं, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज उल्हास फडके यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या मदतीने आणि उल्हासदादा फडकेंच्या मदतीने आम्ही या विभागात राहून काबाड कष्ट करून भांडी घासून महिला आहेत, त्या महिलांच्या पोटी जन्म घेणारे मुलं आहेत. ते मुलं कोण वकील झालेले आहेत, कोण एअर हॉस्टेस झालेले आहेत, कोण उपजिल्हा अधिकारी झालेले आहेत. अशा परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्या मागचा उद्देश असा आहे की कुठेतरी डॉक्टर संजीवनी सारखे वकील असे बरेच आमच्या विभागातून होतकरू विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवलेलं आहे आणि त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. या कार्यक्रमाचं नियोजन असं होतं की त्यांचा सत्कार घेऊन या विभागामध्ये एक प्रेरणा निर्माण करण्यात येईल, एक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात येईल. बरेच लोक वातावरणामुळे मायग्रेट होत आहेत, त्यांना असं वाटलं पाहिजे की आता इथं सुद्धा वातावरण चांगलं आहे, इथं सुद्धा पोषक वातावरण आहे. या ठिकाणी सुद्धा बरेच विद्यार्थी घडलेले आहेत. त्याचबरोबर जे 4वी 5वी पर्यंतचे मुलं आहेत त्यांच्यासाठी बॅगच्या स्वरूपात शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर जे अनाथ लोक आहेत त्यांना त्यांच्या मुलांनी, खरं तर ही भारतीय व्यवस्थेमधली सगळ्यात मोठी खंताची गोष्ट आहे की ज्यांच्याकडे दुबई सारख्या ठिकाणी मुलं राहतात पण त्यांचे आई वडील आश्रमात राहतात, ही फार खंत वाटण्याची गोष्ट आहे. अशा आश्रमात राहणाऱ्या लोकांना उल्हासदादा फडकेंनी त्या ठिकाणी गिफ्ट देऊन भोजनाचा कार्यक्रम दिलेला आहे. असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त केलेले आहेत. याचा अर्थ असा आहे तिथून पुढे लोकांनी सुद्धा याचा आकलन करावं, याची प्रेरणा घ्यावी की वाढदिवस साजरा करत असताना आपण कशा स्वरूपाने केला पाहिजे. एवढाच हा उद्देश या ठिकाणी आपण लक्षात ठेवून आमच्या सर्वांच्या मते आणि उल्हासदादा सोबत राहून आम्ही या ठिकाणी उल्हासदादा वाढदिवस साजरा केलेला आहे. त्या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाकडून व माझ्याकडून त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण. आज माझा मित्र उल्हास फडके यांचा वाढदिवसानिमित्त मला इथे बोलवण्यात आलं होतं. त्यांनी माझा सत्कार केला. सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि माझी आणि त्यांची ओळख फार जुनी आहे, पण एक सोशल वर्कर म्हणून, एक समाजसेवक म्हणून काही 2 वर्षापूर्वी एक किस्सा घडलेला छोटासा सांगतो. आणि आंतरजातीय विवाह लावण्यासाठी या पोरांनी एवढी मेहनत घेतली आणि तो विवाह गुणसंपन्न केला आणि तिथून मला उल्हास फडके यांची ओळख झाली. आणि हा पोरगा खरंच काहीतरी समाजाचं हित करू शकतो, त्यासाठी माझ्यासारखे आणि तमाम इथल्या सर्व लोकांचे, युवक युवतींचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि तो त्याची कारकीर्द अशीच पुढे यशस्वीरित्या करत राहावं हीच माझी त्याला सदिच्छा आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून उल्हास फडके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.